आज वाढवण सारखं बंदर जे आपण तयार करतोय, देशातलं सगळ्यात मोठं बंदर जेएनपीटी, देशाचं 60-65% कंटेनर ट्रॅफिक जे हँडल करतं, हे जेएनपीटीचं देशातलं सगळ्यात मोठं बंदर जगातल्या पहिल्या 30 बंदरांमध्ये देखील येत नाही। आजही आपण बघा, जगामध्ये आर्थिक सुपर पॉवर तेच आहेत ज्यांच्याकडे मॅरीटाईम पॉवर आहे। सामुद्रिक व्यापार हा ज्यांच्याकडे आहे तेच जगावर आजही इकॉनॉमिकली राज्य करतायत। आणि मोदीजींनी ओळखलं आणि 1992 साली ज्या वाढवण पोर्टची फाईल बंद करण्यात आली होती, हा पोर्ट बनू शकत नाही, आपलं सरकार आल्यानंतर आपण ती फाईल उघडली, त्या संदर्भातले बॉटलनेक दूर केले आणि माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी देशातला सगळ्यात मोठा पोर्ट, जेएनपीटी पेक्षा 3 पट मोठा पोर्ट, आणि ज्या दिवशी तयार होईल त्या दिवशी जगातल्या पहिल्या 10 पोर्ट मधला पोर्ट, अशा पद्धतीनं वाढवणचं बंदर हे आपण तयार करतोय। एकटं वाढवणचं बंदर मॅरीटाईम पॉवर म्हणून 30 वर्ष आपल्याला पुढे नेणार आहे, अशा पद्धतीचं काम आज इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात होत आहे। आपण बघतोय रेल्वे बदललेली आहे। मी परवा वंदे भारत ट्रेननी शिर्डीला गेलो, जगातल्या अनेक ट्रेन्समध्ये मी देखील बसलेलो आहे, पण वंदे भारत ट्रेनमध्ये बसल्यानंतर आणि जपानच्या ट्रेनमध्ये, चीनच्या ट्रेनमध्ये किंवा स्वित्झर्लंडच्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर कुठलाही फरक आपल्याला पाहायला मिळत नाही। इतकी चांगली ट्रेन आणि तीही भारतामध्ये तयार करून दाखवण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे।